तर मराठवाड्यात काँग्रेसला दोन मोठे हादरे बसलेत। माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर हे भाजपत प्रवेश करणार आहेत। उद्या दोन्ही नेते मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार होते। मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच पक्षप्रवेश करण्याचा गोरंट्याल यांचा आग्रह आहे। त्यामुळे दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। गोरंट्याल हे जालना मतदारसंघाचे माजी आमदार आहेत, तर वरपुडकर हे पाथरी मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री आहेत। ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात काँग्रेसला धक्का बसलाय, तर भाजपला बळ मिळालंय। सर्वसामान्य कार्यकर्त्याचं आणि सर्व मतदारसंघातल्या कार्यकर्त्याचं आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याची मनस्थिती अशी आहे की जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला प्रवेश करणं आवश्यक आहे, सत्तेमध्ये जाणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्याची भावना लक्षात ठेवून हा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान कैलास गोरंट्याल यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडतो का असा प्रश्न उपस्थित होतोय, ते सुद्धा आपल्याबरोबर आहेत। अशी चर्चा चालू आहे की स्वतः मुख्यमंत्री असावेत अशी तुमची काही मागणी आहे प्रवेशासाठी। बघा, माझी प्रवेशाची जी प्रक्रिया आहे त्यात सन्मान्य रावसाहेबजी दानवे, सन्मान्य अशोकरावजी चव्हाण आणि अतुल सावे ही प्रमुख भूमिका या लोकांची आहे। आणि परवा फोन आला होता मला सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेबांचा की 29 तारखेला तुमचा प्रवेश ठरलेला आहे, तुम्ही या। मी म्हटलं साहेब आणखीन काय काय ते मला वरपुडकर साहेब पण प्रवेश करतात, तर मी म्हटलं की वरपुडकर साहेब आणि आम्ही एकत्रित आलो तर ते गोंधळ होईल, एक म्हणजे गर्दी त्यांची पण असेल आमची पण, त्यापेक्षा आपण दुसरी तारीख द्या। मग तसं ते ठरलं आहे। आणि सन्मान्य रावसाहेबजी दानवेशी माझं बोलणं झालं, अतुल सावे साहेबांशी बोलणं आणि अशोकरावशी बोलणं झालं, ते सेपरेट टाइम देणार मला। म्हणजे सन्मानजनक पद्धतीने तो प्रवेश पार पडावा अशी आपली एक मागणी आहे आणि तो पुढच्या काही दिवसात होऊ शकेल असं होय, म्हणजे 1-2-4 दिवसात होईल, जास्तीत जास्त 5 दिवसात होईल। पण तुम्ही माजी आमदार राहिले, तुम्हाला आकलन आहे या शहराचं, तुमची काय मागणी असू शकते, तुमचा आग्रह काय असू शकतो बघा पक्षाकडे? तुम्हाला एक सांगतो की मी आता पहिल्यांदा त्या पार्टीत चाललोय आणि मी तिथं काही बोलणं किंवा कोणती शर्त ठेवणे हे बरोबर नाही। अच्छा, जर विचारलं त्यांनी की कसं लढायचं तेव्हा आम्ही सांगू की वेगळा लढा। आपण विना शर्त प्रवेश करतोय? हो ना, बिना प्रश्न। साधारण पुढच्या किती दिवसात प्रवेश होऊ शकतो? एक 4-5 दिवसात होईल। एकूणच खरं तर त्या सन्मानाने आपला पक्षप्रवेश व्हावा आणि अर्थात त्याचा मुख्यमंत्री असावेत अशी काहीशी मागणी कैलास गोरंट्याल यांची आहे आणि उद्याचा प्रवेश टळत आता तो पुढच्या काही दिवसात होण्याची शक्यता ते निवर्तवलेली आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना।